मिरवणुका या सुरू झालेल्या आहेत। लालबाग परिसरातली ही दृश्य आहेत रिद्धी। खरं तर दुसरीकडे आपण पुण्यातील उत्साह पाहतोय। खरं तर मुंबईतील गणेशोत्सव आणि पुण्यातील गणेशोत्सव दोन वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। मुंबईतील गणेशोत्सवामध्ये गुलालाचा रंग हा जास्त पाहायला मिळतोय, तर पुण्यातील गणेशोत्सवामध्ये ढोल ताशाचा आवाज आणि त्यात दंग झालेले भक्त हे जास्त पाहायला मिळतात। दोन्हीकडची आपापली परंपरा आहे, दोन्हीकडची आपापली विविधता आहे, दोन्हीकडचा आपापला आनंद आहे आणि दोन्हीकडचा आपापलं चांगुलपण आहे। मुंबईतल्या गणपती बाप्पांचं हे जे वैशिष्ट्य आहे की सुंदर अशी आरास त्यांच्या सिंहासनावर केलेली असते, त्यांच्या देखाव्यात आपल्याला दिसते आणि 9-10 दिवस या बाप्पाचं रूप या सुंदरशा आरास केलेल्या सगळ्या सजावटीत आपण बघतो आणि त्यानंतर जेव्हा बाप्पा अखेर मंडपातून बाहेर निघताना आपल्याला पाहायला लागतो तेव्हा मात्र काहीसं वाईट वाटत राहतं आणि मुंबईमध्ये जसं विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकत असते तसं ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी सुद्धा सध्या ही दृश्य बघतोय। रिद्धी, खरं तर श्रॉफ बिल्डिंग वरून होणारी पुष्पवृष्टी दरवर्षीचं आकर्षण असतं विसर्जनाच्या मिरवणुकीतलं आणि हे जे सार्वजनिक गणपती बाप्पा आहेत, सार्वजनिक मंडळाचे गणपती बाप्पा ते आता श्रॉफ बिल्डिंग पाशी पोहोचलेले आहेत। तर ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरमध्ये असल्याची दृश्य आपण पाहतोय। खरं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरमध्ये होते, त्यांनी ध्वजारोहण सुद्धा केलं, त्यानंतर त्यांनी काही गणेश मंडळांना सुद्धा भेटी दिल्यात आणि त्याची दृश्य आपण पाहत होतो। तर श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरात गणपती बाप्पांच्या मूर्तीवर होणारी पुष्पवृष्टी आपण लाईव्ह पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। दरवर्षी रिद्धी, खरं तर ज्यावेळी विसर्जनाची मिरवणूक निघते त्यावेळी पहिला मुद्दा जो चर्चेत असतो, पहिला मुद्दा जो प्रत्येक गणेश भक्ताला पाहायचा असतो या मिरवणुकीच्या रस्त्यातला मार्गातला, तो म्हणजे श्रॉफ बिल्डिंग वरून होणारी पुष्पवृष्टी। कारण अगदी पहिल्यांदा जो उजव्या बाजूला मूर्त्या वळवल्या जातात, राईट टर्न घेतला जातो असं आपण म्हणू, त्याच कोपऱ्यावर असलेली ही श्रॉफ बिल्डिंग आणि दरवर्षी प्रथेप्रमाणे मान असल्याप्रमाणे श्रॉफ बिल्डिंग वरून गणरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी होत असते आणि तीच दृश्य आपण पाहतोय आता। परळ मार्केटच्या महाराजाच्या सोबत असलेल्या सर्व गणेश भक्तांचा आम्ही या ठिकाणी मनसे स्वागत करीत आहोत। या ठिकाणी आपल्या परळ मार्केटच्या महाराजाच्या श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ यांच्या मार्फत दरवर्षी या श्रॉफ बिल्डिंग वरून पुष्पवृष्टी केली जात असते। लालबागच्याच परिसरात असलेली ही श्रॉफ बिल्डिंग लाईव्ह दृश्य आपण पाहतोय श्रॉफ बिल्डिंग वरून होणाऱ्या पुष्पवृष्टीची। धन्यवाद, धन्यवाद प्रत्येक मूर्ती अडकले ढोल ताशांच्या गजरात देव हे निघालेले आहेत। दुसरी दृश्य लालबागच्याच परिसरातील हे दृश्य आहेत। दोन्ही दृश्य लालबागच्या परिसरातील गणेश भक्तांमधला मोठा उत्साह आपण पाहू शकतोय। अगदी गाण्यांच्या तालावर थिरकणारी तरुणाई आपण पाहू शकतोय। उपस्थित सर्व गणेश भक्तांचा आम्ही या ठिकाणी रिद्धी, तब्बल जवळपास 24 तास चालणारी ही मिरवणूक असते, विसर्जनाची मिरवणूक असते। मात्र 24 तास एकही गणेश भक्त थकत नाही। अगदी शेवटी म्हणजे गणरायाचं विसर्जन होईपर्यंत अगदी तितकाच उत्साह हा प्रत्येक गणेश भक्तामध्ये असतो। म्हणजे अगदी सकाळी 7 वाजता आपण ज्या तरुणाला गाण्यावर थिरकताना पाहिलेलं असतं त्याच तरुणाला आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा कदाचित गिरगाव चौपाटीवर गाण्यावर थिरकताना पाहू शकतो किंवा मग डोळ्यात अश्रू आलेलं पाहू शकतो। कारण अर्थातच तो भावुक क्षण असतो, कारण गणरायाचं विसर्जन होत असतं, मात्र उत्साह अजिबात कमी नसतो। तर ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्याच परिसरातील ही सुद्धा दृश्य आहेत। अगदी लालबागचा परिसर हा गणेश भक्तांनी कशा प्रकारे दुमदुमून गेलाय हे सांगणारी ही दृश्य।